नमस्कार. बुलेटिन 13वर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत. बातमी आहे आता लोकसभा मतदारसंघातील. मतभेद बाजूला ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागा अशा सूचना माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यातील कार्यकर्त्यांना दिले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर भारतीताई पवार या उभ्या आहेत. आपापसातील मतभेद बाजूला ठेवून धर्म पाळत कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना केले आहे. बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला. यांना घेतलं जात आहे. आपण पंचनामा कार्यक्रमही पाहिलेला आहे. निर्यातची जी आता खुली केली, मात्र तरी देखील काही कंटेनर अडकून पडले अशी माहिती आहे. त्याचा फारसा परिणाम ग्रामीण भागामध्ये दिसून येत नाही. शेतकऱ्यांचा तीव्र संताप आहे. आपण मागच्या वेळेस भारतीताईंना शब्द दिला की 1 लाख मतांनी निवडून येणार म्हणून. तर आपण प्रतिक्रिया पाहिल्या असेल शेतकऱ्यांच्या खूप विरोधात आहे. काय सांगायचं आहे? मला मान्य आहे या कांदा प्रश्नावरून शेतकरी थोडं नाही खूप मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत. परंतु भारतीताई सुद्धा सांगतात, आम्ही सुद्धा सांगतो आणि त्याच्यावर आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. कारण आचारसंहितेमुळे मंत्र्यांच्या सुद्धा ऑर्डर्सना काही प्रमाणामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. पण त्यांनी जे आहे तर निर्यात जे आहे एक्सपोर्ट हा सुरू केला. आता फक्त त्या निर्यातीचं जे काय त्याच्यावर काय 40% निर्यात शुल्क 40% निर्यात शुल्क लावलेलं आहे. त्याचं काय करायचं आहे त्याचा काहीतरी गोंधळ निर्माण झालेला आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर कंटेनर जे आहे कंटेनर हे मुंबईच्या 15 मध्ये उभे आहेत असं मला कळलं आहे. तर त्याच्यावर आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करतो. फक्त हे झालंय, तत्वता मान्यता झाली की आता निर्यात करायचं. आता फक्त हे ते निर्यात शुल्क कुठे भरायचं, कुणी द्यायचं, काय एवढंच प्रश्न आहे. कुठे भरायचं आहे आणि किंवा त्याची काही यंत्रणा ती निर्माण झाली नाही की काय, असं काहीतरी काय नक्की मुद्दा आहे तो कळला नाही. म्हणजे वर्तमानपत्रातून जे वाचलं ते असं आहे की आताच अजित पवारांनी एक स्टेटमेंट केलेले आहे की 2019ला साहेबांच्या आदेशानुसारच सकाळचा पहाटेचा शपथविधी झाला आणि तेच काका आता उलटून पडले की मी असं काही सांगितलं नव्हतं. काय सांगायला यावे? तुम्हाला माहिती होतं काय त्यावेळेची? मला नाही माहिती, मला काही माहिती नाही त्याबद्दल. कारण मला माहिती असतं तर मी त्याच वेळेला काका पुतण्यांच्या त्या चर्चेत काहीतरी भाग घेतला होता असता. परंतु मला उलट आम्हाला कोणालाच माहिती आहे, 2-3 लोकांना माहिती असणे शक्यता आहे. त्यामुळे ह्या बाकीचे जे गेले होते बाहेर निघून त्यांनाच आम्ही खरं म्हणजे मी समीर आणि आमचे काही लोक जे आहेत आम्ही त्यांना गोळा करत बसतो. पण दिल्लीवरून त्यांना घेऊन आलो जे काही लोक गेले होते त्यांना. तर मला काही कल्पना नव्हती, ते त्यांच्या पुरतंच ते चालले. आता भारतीताई तुम्हाला भेटत असतात, तुमचा आशीर्वाद घेतलेला आहे, परंतु आजही त्यांच्या विरोधामध्ये भारतीताई पवार यांच्या विरोधामध्ये काल पण उमराण्यामध्ये लोकांनी त्यांना प्रश्न विचारले, त्याच्यामुळे लोक चिडलेले. नांदगावमध्ये पण असा रात्री शिवसेनेचा मेळावा झाला. BJP वाले विचारत नाही, परंतु शरद पवार गटाचे अजितदादा गटाचे माणसं सुद्धा तुतारीचा प्रचार आणि प्रसार करताय अशी खंत कांदेंनी बोलून दाखवलेली. असं आहे, आमचे लोक प्रामाणिकपणे प्रचार करतायत भारतीताईचा. आणि आमच्या लोकांना स्पष्ट सांगायचं, जिथं एखाद्या आमदारशी आपलं पटत नसेल तिथे आपण वेगळ्या प्रकारे आपण महायुतीचाच प्रचार करायचा. वेगळं आपलं ऑफिस असेल, वेगळी आपली काय फ्लेक्स असतील, यंत्रणा असेल, ते आपण आपली उभी करायची. बाकी आता बाकीच्या प्रश्नांना काही मी उत्तर देण्याची माझी इच्छा नाही. वातावरणात 3 पक्ष जे आहेत, आता एखादा आमदार जो आहे त्या ठिकाणी जर वेगळ्या पद्धतीने काय बोलत असेल किंवा तिथल्या कार्यकर्त्यांना त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन असेल तर माझं सांगणं हेच आहे की ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही तुमचं काम करा, पण शेवटी जे आहे हे महायुतीचं काम करा. नाही, आपण एकंदरीत जर नाशिक आणि दिंडोरी असं वातावरण बघितलं तर वातावरण कुठेतरी महायुतीच्या विरोधात जाते असं तुम्हाला वाटतं का? कारण मला अजिबात भुजबळ साहेब एकीकडे त्यांच्या पद्धतीने काम करतात, मात्र शरद पवार 2 दिवस नाशिकमध्ये मुक्काम ठोकून राहणार आहे. त्यामुळे ठीक आहे, आता पवार साहेब आहेत
तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्याकडे जसा वेळ असेल आणि काम असेल त्याप्रमाणे ते येतील नाशिकमध्ये. आणि काय नाशिकमध्ये ते काही पहिल्यांदाच येत आहेत अशातला काही भाग नाही. परंतु मागच्या वेळेला सुद्धा त्यांनी प्रयत्न खूप केले होते. तर त्यावेळेला सुद्धा त्यावेळेस आम्ही पवार साहेबांबरोबरच होतो. म्हणजे समीर भाऊच त्या मागच्या वेळेला सुद्धा, त्याच्या अगोदर मी पण उमेदवारच होतो. आणि पवार साहेबांनी आमच्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न केले. तरी सुद्धा जे आहे मोदी साहेबांच्या बरोबर लोक गेले आणि तिथं सुद्धा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता तर आम्ही सुद्धा जे आहोत मोदी साहेबांच्या बरोबर युतीमध्ये आहोत. त्यामुळे मला असं वाटलं की ठीक आहे, काही ठिकाणी नाराजी असेल ते दूर करण्याचा आमचा जरूर प्रयत्न आहे आणि ते दूर करू आम्ही. त्याच्यावर काय मार्ग काढायचे आहेत, विलास करायचे आहेत, काय निर्णय घ्यायचे ते पण आपण घेऊ. परंतु शेवटी महायुतीतूनच आपल्याला काम करायचे लक्षात ठेवा. सरकार महायुतीचंच येणार आणि कांद्या प्रश्नावर सुद्धा कायमस्वरूपी मार्ग निघाला पाहिजे यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करणार. कायमस्वरूपी परत हे नकोच. मग मार्ग काय काढायचे ते तुम्ही ठरवा. ते कांद्याचे जे शेतकरी असतील, कांदा पिकवणार ते व्यापारी, ह्या सगळ्यांना एकत्रित घेऊन बसा आणि ठरवा की कुठल्या पद्धतीनं जायचं आहे. कधी कधी एकदम कांदा वाढतो, कधी कधी एकदम रस्ता फेकून द्यावा लागतो, मध्येच निर्यात चालू असते, मध्येच निर्यात बंद असते. आणि अशा रीतीने निर्यात चालू बंद असं होत असलं की मग ते बाहेरचे जे व्यापारी आहेत तुमचा कांदा घेणारे त्यांचा विश्वास तुमच्या धंद्यावरचा उडतो आणि मग ते दुसऱ्या देशांकडे ते कांद्यासाठी मग त्यांचा प्रयत्न सुरू होतो. त्यामुळे धंद्याची लाईन जी आहे कांदा एक्सपोर्टची ती तुटते. तर हे होऊ नये म्हणून कायमस्वरूपी काय करायचं असेल ते त्यांनी केलं पाहिजे. आणि शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही एवढं बघितलं पाहिजे. कारण शेतकऱ्यांनी जर समजा 100 रुपये खर्च केला तर त्याला 100 रुपये अधिक मिळाले पाहिजे कमीत कमी. एवढं तर बघावं लागेल. आणि हे मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलं की दुगुना फायदा जो है होना चाहिए. दुगुना म्हणजे काय तर 100 खर्च झाला तर 100 रुपये फायदा होईल. तर मग ठीक आहे ना, मग काहीतरी तो मार्ग कायमस्वरूपी काढला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार. शेवटचा एक प्रश्न, काल बारामतीची निवडणूक झाली, 2 पवारांमधली होती, मतदानाची टक्केवारी कमी झाली, तुमचं प्रेडिक्शन काय? सर, याला जोडून एक प्रश्न आहे की तिसऱ्या टप्प्यातलं जे मतदान होतं ते अक्षरशः 60-65च्याच खाली आलं. जे तिसऱ्या टप्प्यातलं तिन्ही मतदान, कमी मतदानाचं जे टक्केवारी आहे सर, ही काय वाटतं कोणाच्या पथ्यावर पडेल? आता ते तुम्हाला जास्त माहिती. तुम्ही मतदान केंद्राच्या आजूबाजूला फिरत असता. तुम्ही आता चौकशी करायची की लोकांनी कोणाला मतं दिली, कमी मतं झाली तर ती कोणाच्या फायद्याची, यांच्या फायद्याची की त्यांच्या फायद्याची. एक आहे की बारामतीची निवडणूक काल होऊन गेली, त्याचा आमच्यासारख्या लोकांना आता आनंद आहे की सतत चाललेला जो कलगीतुरा होता काय तो आता थांबेल. कारण ते चित्र जे आहे एक प्रकारचं काही आनंददायी चित्र नव्हतं. ते त्यांनी एक वार केला का त्यांनी प्रतिवार करायचा, त्याने केलं की याने प्रतिवार करायचा. हे एकूणच जे आहे म्हणजे राजकीय जरी आपण म्हटलं तरी कुटुंबामध्ये हा प्रॉब्लेम निर्माण होतात, ते आता थांबतील ही माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट. म्हणजे ही खंत तुम्ही व्यक्त करता का? आणि आता दुसऱ्या ठिकाणी घ्या, त्यांना काय बोलायचं ते बोला. नाही, ही खंत तुम्ही व्यक्त करता की बारामतीमध्ये पवार कुटुंबामध्ये जो काही कलगी, हो खंत आहे. मला काय म्हणणं आहेच खंत. काय कारण ते फार कौटुंबिक वाद जो आहे ते हळूहळू संपूर्णपणे पुढे आला आणि मग एकमेकांवर जे ताशेरे ओढण्यात आले, कधी इकडून कधी तिकडून. आता जे आम्ही एकत्र त्यांच्याबरोबर, आता आम्ही तर त्यांच्या घरात जन्माला आलो, पण एक 30 वर्ष आम्ही यांच्याबरोबर एकत्रित काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की असं नसतं झालं तर बरं झालं असतं. ठीक आहे, निवडणुका तर लढवायला पाहिजेत आणि ते निवडणुका काय पहिल्यांदा पवारसाहेबांच्या घरामध्ये एकाच घरात 2 वेगवेगळ्या पक्षाच्या तिकीटावर लोक उभे राहिले. स्वतः पवारसाहेब जेव्हा काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर उभे राहिले पूर्वी पहिल्यांदा असं, त्यावेळेस त्यांचे मोठे भाऊ जे आहेत
शेतकरी कामगार पक्षातून निवडणुकीला उभे राहिले होते. कारण पवारसाहेबांचं सारं कुटुंब जे आहे हे शेतकरी कामगार पक्ष, सत्यशोधक समाज यांच्या विचाराचं. त्याच्यामुळे एकदा ती लढाई झालेली आहे. पण त्या लढाईमध्ये मला असं वाटतं का एवढी काही कटुता काय आली नसावी. पण फार जुनी गोष्ट आहे. पण या वेळेला ती जरा फार वाढलेली दिसते. पण ठीक आहे, तर राजकारण आहे ते राजकारण आणि इथेच होतं असं नाही. गांधी कुटुंबात सुद्धा झालं. सोनिया गांधी वेगळ्या, त्या मेनका गांधी वेगळ्या, त्यांचा तो मुलगा वेगळा, असं काय एकाच ठिकाणी. आचार्य कृपलानी एका पक्षात होते, तर सुचिता कृपलानी जे आहेत ते मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या मिसेस त्या दुसऱ्या पक्षाच्या होत्या. तर देशामध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत. आज सुद्धा आहे. काही ठिकाणी कुठेतरी ऐकलं बहीण आणि भाऊ यांची जी आहे ती लढाई चालू आहे. कुठे आंध्रमध्ये आहे की आणखी कुठेतरी आहे असं ऐकलं. तर एका घरात सुद्धा ते होत आहे असं. पण ठीक आहे, हे आम्हाला असं वाटतं की बारामतीमधलं जे आहे ते वातावरण ते शांत होतं. पुन्हा एकत्र येईल असं आहे. राजकारणात त्यांनी वेगवेगळं करावं. आमच्यासारख्याच्या सदिच्छा हेच असतील की त्यांनी कौटुंबिकदृष्ट्या पुन्हा एकदा एकत्र. यासाठी भुजबळ साहेब भुजबळ मध्यस्थीची भूमिका काय? भुजबळ फार लहान आहे, पवार साहेब आहे. नाही, पण पवार अजितदादांच्या आपण सोबत आहात. अजितदादांचं काय, आता मी तुमच्यात जे सांगते तुमचं ते 1 तास 2 तासामध्ये ते ऐकतीलच. थँक्यू सर. थँक्यू. झाला याच्यामध्ये तुम्ही आता सांगितलं की नगरपालिकेच्याही तयारीला लागा. तर लोकसभा झाल्यानंतर विधानसभेच्या अगोदर नगरपालिकेच्या निवडणुका होतील का? हे बरोबर आहे माझं म्हणणं. कारण ह्या निवडणुका झाल्यानंतर ह्या नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा लागण्याची शक्यता आहे. कारण त्यातले काय जे आहेत 2-4 पॉईंट क्लिअर झाले तर ताबडतोब नोटीस निघाली, नोटिफिकेशन 15 दिवसात निवडणुका. त्याच्यामुळे ह्या निवडणुकांचा वर्षभर आता जो आहे सीझन सुरू आहे. त्याच्यामुळे आता सगळ्यांनी जे आहे ह्या आपापले गट, आपापली नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा ह्या सगळ्याकडे जे आहे अतिशय बारकाईनं लक्ष देणं, काम करणं गरजेचं आहे. आणि मग बूथ कमिट्यापासून त्या लोकांशी संपर्क हा सगळा आता तुम्ही सुरू करायला पाहिजे, जो आपल्याला या वेगवेगळ्या सर्व निवडणुकांमध्ये उपयोगी पडणार आहे. साहेब, आता नेमकी आपण भारतीताईंच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांना नेमक्या काय आदेश केले, काय सूचना दिल्या आहेत आणि कशी रणनीती असणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये? मी माझ्या कार्यकर्त्यांना आमच्या सांगितलं असं आहे की लहान लहान गोष्टीवरून त्याने मला विचारलं नाही, त्याने मला पेपर कापला नाही, त्याने मला बोर्ड दिला नाही, ह्या अशा ज्या गोष्टी म्हटलं आता हे तुम्ही विसरून जा. आणि आता असं समजा की आपली विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि जगन भुजबळ समजा उभा आहे, तर काय करावं लागेल? ते जे काय करावं लागेल म्हणजे बॅनर, पोस्टर, बूथ, घरोघरी जाणं, प्रचार करणं, ते सगळं आपल्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे असं समजून आपण आपल्या विधानसभेत काम करायचं. साहेब, जो आपण शब्द दिला होता भारतीताईंना 1 लाख लीडचा, तो आजही तसा भारतीताईंना मागच्या वेळेस भेटी दरम्यान आपण 1 लाख मतांनी निवडून यायला असा शब्द दिला होता. तर काय वाटतं तुम्हाला एवढ्या प्रचंड विरोधानंतर? आज तुम्ही पाहिलं आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत प्रमुख सगळ्या तालुक्यातले हजर होते, सगळे फ्रंटलचे लोक हजर होते आणि सगळ्यांनी शेवटी मान्य केलं की आम्ही हे सगळं काम आता करणार. काय मतभेद बाजूला ठेवणार, कोणी काय केलं, महायुतीच्या ह्या पक्षाने काय केलं, त्या पक्षाला काही प्रश्न नाही. कांद्याचा प्रश्न तर त्याला समजून सांगितलं की यापुढे सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत आणि कायमस्वरूपी सरकारचं मोदी साहेबांचं देणार त्यांच्याकडूनच आपल्याला काम करायचं, कायमस्वरूपी त्याच्यावर मार्ग काढून आपण हे पण सांगितलं आणि आम्ही ते खरोखरच करू.